समोर येते प्रभादेवीत उद्धव गट आणि शिवसैनिक एकमेकांना भिडलेत। प्रभादेवी पुलाच्या पाडकामावर हे कार्यकर्ते भिडल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच आज रात्रीपासून प्रभादेवीचा पूल बंद करण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर स्थानिकांकडून तर विरोध होतच होता। मात्र यातच ठाकरे गटानं देखील या आंदोलनात उडी घेतली होती। ठाकरे गटानं या पुलाच्या पाडकामाला विरोध केला होता। यातच आता प्रभादेवीमध्ये उद्धव गट आणि शिवसैनिक एकमेकांना भिडल्याची मोठी अपडेट समोर येते। प्रभादेवी पुलाच्या पाडकामावर कार्यकर्ते हे एकमेकांना भिडले। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, प्रभादेवीत उद्धव गट आणि शिवसैनिक भिडले, काय अधिक तपशील? अंकिता, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की विकास कामं जी आहे ती सपाट्याने सुरू आहे आणि दुसरीकडे या विकास कामाचा लागणारा जो वेळ आहे, जो कालावधी आहे, त्यामुळे मात्र मुंबईकरांना त्याचा त्रास होतो आणि अनेक मुंबईकरांनी याची चिंता आणि एकूणच जे आहे त्या वारंवार त्यांनी म्हटलं आहे की जर एल्फिस्टनचा ब्रिज बंद झाला तर पर्यायी जे मार्ग सांगण्यात आले ते जरी मार्ग बघितले आणि आपण सध्याची स्थिती बघितलं तर मुंबईमध्ये ट्रॅफिक ही खूप मोठी समस्या आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते आता स्थानिक मुंबईकर आणि त्याचबरोबर स्थानिक मुंबईकरांमध्ये जे राजकीय गट विभागले गेलेले आहेत, एका बाजूला आहेत उद्धव ठाकरेंचं गट आणि दुसऱ्या बाजूला जे एकनाथ शिंदेंचा गट, या दोन गटामध्ये जे आहे ते प्रभादेवीचा जो ब्रिज पाडण्यात येणार आहे, एल्फिस्टन ब्रिज, त्या ब्रिज फुलकाम पाडण्यावरून जो आहे त्या दोन्ही गटामध्ये वाद झाला। हा वाद जो आहे तो काल रात्री झाला आणि दोन्ही गटातले कार्यकर्ते जे आहेत ते आपापसामध्ये ते फक्त भांडले नाहीत तर एकमेकांच्यावरती अंगावर जाण्याचा प्रयत्न केला। वेळीच जे आहे त्या ठिकाणी पोलीस उपस्थित राहिले, त्यामुळे मोठं काही दुर्घटना झाली नाही। मात्र दादरच्या पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा जो आहे त्याची नोंद झालेली आहे। पुलकाम जे आहे म्हणजे एल्फिस्टनचा जो ब्रिज आहे तो आज रात्री 1 वाजल्यापासून बंद होणार आहे आणि त्याचमुळे मुंबईवरती येणारा ट्रॅफिकचा ताण याच वादाचं कारण जे आहे त्या वादामुळे ही ठिणगी पेटली आणि दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जे आहे निश्चित ज्योत्सना, त्यामुळे एकंदरीत आता या आंदोलनाची पुढची भूमिका कशी असेल, त्याचबरोबर प्रभादेवीचा पूल बंद झाल्यानंतर स्थानिक काय भूमिका घेत आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद।